सोलापूरमध्ये अक्कलकोट दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नगर परिषद निवडणूक प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली। माझं नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही। अहंकार हा शब्द मी भाजपासाठी नव्हे तर उद्धव ठाकरेंसाठी वापरला होता, असे शिंदे यांनी सांगितले। कोल्हापुरातील चुटकीवाला बाबा सनी भोसलेला करवीर पोलिसांनी अटक केली आहे। विवाहानंतरचे वाद आणि कौटुंबिक समस्या चुटकीसरशी दूर करण्याचा दावा करणाऱ्या या भोंदूबाबाचे प्रकार उघडकीस आल्यानंतर तो कोल्हापुरातून फरार झाला होता। न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मध्य रेल्वेने एप्रिल 2025 पासून सुरू केलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत मोठी कारवाई झाली आहे। एप्रिल ते ऑक्टोबर 2025 या 7 महिन्यात 9.63 लाख बिन तिकीट प्रवाशांकडून तब्बल 40.59 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेद्वारे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील आढाव्यात काळजी आधार आणि उपचार सेवा प्रदान करण्यासाठी देशातील सर्वोत्तम राज्य म्हणून महाराष्ट्र राज्यास सन्मान मिळाला आहे। ठाणे महानगरपालिकेचे दबंग अधिकारी अशी ओळख असलेल्या सेवानिवृत्त अधिकारी महेश अहेर यांना 3 अनोळखी व्यक्तींनी मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात एनसी नोंदवण्यात आली आहे। काँग्रेस आमदार डॉक्टर ज्योती गायकवाड यांनी मुंबईतील प्रारूप मतदार यादीवर प्रश्न उपस्थित केलाय। त्यांच्या मते यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार आढळले असून हे कोणाच्या फायद्यासाठी असा सवाल त्यांनी केलाय। मालवणमधील शिवाजी महाराजांच्या पंचधातू पुतळा कोसळल्याप्रकरणी PWD कार्यालयातील तोडफोड प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक, तालुका प्रमुख हरी खोबरेकर आणि माजी नगरसेवक मंदार केणी यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली। 2047 पर्यंत केंद्रात आणि राज्यातही काँग्रेसची सत्ता येणार नाही, त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन नसल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत। सोलापूरचे मोहोळमध्ये पंडित देशमुख हत्येचा मुद्दा पुन्हा पेटला असून उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत NCP जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मंगळवारी येणारा निकाल महत्त्वाचा ठरणार असून ZP आणि महापालिका निवडणुका वेळेत होतील का याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे। 3.5 वर्षांपासून निवडणुकीची वाट पाहणाऱ्या इच्छुकांची भवितव्य टांगणीला आहे। शिवसेनेने ठाण्यातील कार्यकर्ता मेळाव्यात महापालिकेवर पुन्हा भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केलाय। खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी अबकी बार 100 पारचा नारा देत ठाणे महापौर पदावर शिवसेना येईल असा आत्मविश्वास व्यक्त केलाय। नागपूरमध्ये कंत्राटदारांचा संप सरकारच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आला असून हिवाळी अधिवेशनाची तयारी वेळेत पूर्ण होणार आहे। प्रधान सचिव मनीष हेसकर यांनी 23 कोटी रुपयांच्या देयकांचे सोमवारपर्यंत भुगतान करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कंत्राटदारांनी काम सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। IIM नागपूरने अनुभवी व्यावसायिकांसाठी ब्लेंडेड MBA अभ्यासक्रम सुरू केलाय। पहिल्या तुकडीसाठी देश विदेशातून 373 अर्ज झाले असून 83 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे। नागपूर इंदोर वंदे भारत एक्सप्रेसमध्ये सुधारणा करण्यात आली असून 24 नोव्हेंबर पासून ही ट्रेन 16 डब्यांसह धावणार आहे। त्यामुळे प्रवासी क्षमता 530 वरून 1128 वर वाढली असून दररोज सुमारे 600 अतिरिक्त प्रवाशांना प्रवासाची सोय होणार आहे। रामटेक जवळील कांद्री माईन परिसरात भरधाव कारची धडक बसून 2 शेतमजूर महिलांचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर चालकासह संबंधित लोक कार सोडून पळून गेले। पोलिसांनी CCTVद्वारे तपास करत तिघांना ताब्यात घेतलाय। सुरतमध्ये महिला डॉक्टरने पॉश परिसरातील एका कॅफेच्या 9व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली। लोकांनी पळताना पाहताच पोलिसांना कळवलं। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केलाय। मध्य प्रदेशात चाकूचा धाक दाखवत तरुणींच्या गटाने काही तरुणीचं अपहरण करून छळ केला। हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल करण्यासाठी केल्याचे उघड झाले। पोलिसांनी 3 तरुणींना ताब्यात घेऊन तपास सुरू केलाय। बिहारच्या छपरा जिल्ह्यात शाळेतून घरी परतणाऱ्या एका शिक्षकाच्या मोटरसायकलवरून आलेल्या गुन्हेगारांनी गोळ्या झाडून हत्या केली। ही घटना वादातून झाल्याचे समोर आले असून पोलिसांनी घटनास्थळावरून एक जुने काडतूस जप्त केले आहे। उत्तराखंडच्या नैनितालमध्ये भरधाव कार दरीत कोसळून भीषण अपघात झाला। यात 3 शिक्षकांचा जागीच मृत्यू झालाय तर 1 जण जखमी झालाय। सर्व शिक्षक लग्न समारंभासाठी जात असताना ही दुर्घटना घडली। पोलिसांनी तात्काळ मदत कार्य करून जखमीला रुग्णालयात दाखल केलाय।
सोमवारी भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत शपथ घेणार आहे। या समारंभाला 7 देशांचे चीफ जस्टिस उपस्थित राहणार आहेत। भारताला अतिशय सवलतीच्या दरात मिळणाऱ्या रशियन कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर आता मोठे संकट आले आहे। रशियातील प्रमुख तेल निर्यातदार कंपन्यांवर अमेरिकेने नुकतेच नवीन आणि कठोर निर्बंध लादल्यामुळे भविष्यात भारतात रशियाकडून होणारी तेल आयात मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे। कोलंबियाच्या जवळील समुद्रात अब्जावधी डॉलरचा खजिना सापडला आहे। स्पॅनिश युद्धनौका सॅन जॉसच्या ढिगाऱ्यातून हा खजिना बाहेर काढला आहे, ज्याला जहाजांचे होली ग्रेल म्हटले जाते। 3 शतकांपूर्वी बुडालेल्या या जहाजातून सोने आणि चांदीची नाणी, चीनी मातीचे कप आणि तोफ मिळाली आहे। सौदी अरेबियाने जगाच्या हजारो नवीन संधींची घोषणा केली आहे। सौदीच्या इस्लामिक व्यवहार, दावा आणि मार्गदर्शन मंत्रालयाने देशातील विविध मशिदींमध्ये तब्बल 31,000 नवीन अर्धवेळ नोकऱ्या उपलब्ध केल्या आहेत। अमेरिकेतील दिवाळखोरी न्यायालयाने आदेशांचे उल्लंघन आणि निधी वळवण्याच्या आरोपांमुळे बायजूसचे संस्थापक बायजू रवींद्रन यांच्या $1 अब्ज पेक्षा जास्त दंड ठोठावला आहे। G20 शिखर परिषदेत हवामान बदलावर ऐतिहासिक संयुक्त घोषणापत्र मंजूर झाले। अमेरिकेच्या विरोध व बहिष्कारानंतरही सदस्य देशांनी सर्वानुमते हा निर्णय पारित केला। केंद्र सरकारने 21 नोव्हेंबरपासून देशात नवीन लेबर कोड्स लागू करण्यास सुरुवात केली आहे। या नव्या श्रम कायद्यांमुळे देशातील कामगार वर्गाला, मग तो गिग वर्कर असो, कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी असो किंवा मीडिया, IT क्षेत्रातील कर्मचारी, सर्वांसाठी मोठे आणि महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत। सीईटी सेलने 2026-27 शैक्षणिक वर्षासाठी MHT CETचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे। PCM साठी महिला परीक्षा 11 ते 19 एप्रिल, दुसरी 14 ते 17 मे, तर PCB साठी पहिली परीक्षा 21 ते 26 एप्रिल आणि दुसरी 10 ते 11 मे दरम्यान होणार आहे। भारतीय टपाल विभागाने देशातील पोस्ट ऑफिस आधुनिक आणि युवा केंद्रित करण्याच्या उद्देशाने मोठे पाऊल टाकले आहे। या उपक्रमाअंतर्गत IIT दिल्लीच्या परिसरात देशातील पहिले जेनझी थीम असलेले पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आले आहे। बिग बॉस हा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाचा मोठा प्रेक्षक वर्ग आहे। सध्या बिग बॉस 19 ची सर्वत्र चर्चा सुरू आहे। अशातच आता हिंदी बिग बॉसच्या 19व्या पर्वाचा ग्रँड फिनाले जवळ आलेला असताना मराठी बिग बॉस सुरू होणार असल्याची शक्यता नेटकऱ्यांकडून वर्तवली जात आहे। स्मृती मानधना व पलाश मुच्छल यांचा आज 23 नोव्हेंबरला सांगलीत लग्न सोहळा पार पडणार होता, पण तिच्या वडिलांची तब्येत सकाळी बिघडल्याने त्यांना थेट रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या सर्व घटनेनंतर स्मृती मानधना व पलाश मुच्छल यांचा लग्न सोहळा स्थगित करण्यात आला आहे। तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।